ते आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. मॅच चालू करा. थर्ड मॅच फर्स्ट राऊंडची. इट्स ओव्हर टू प्रियस सर. थँक्यू. हॅलो हॅलो. मॅचला सुरुवात. टॉप पेज लागले पाठीमागे. कॅच इथून सुटतीये. पाठीमागे निघाला चेंडू आणि बघता बघता पहिल्याच बॉल वरती हा पहिला चौकार इथून येतोय. धन्यवाद धन्यवाद. पहिल्याच बॉल वरती पहिला चौकार इथून होतोय. नामदेव मार्के बॉलिंग करतात पहिल्या ओव्हर मध्ये. वेगवान चेंडूची इथून हाताळणी होत असताना नामदेव मार्के हे पहिलं षटक इथून फेकतायत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज शंकर कोंडे. हाफ ट्रॅकर आहे. ऑन साइडला खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे. खेळाडू चेस करतायत. बघूया दुसऱ्या टप्प्यात प्रयत्न चांगले होते परंतु नाही थांबणार चेंडू. बॉल सीमा पार. धावा 4 चौकार. संख्येवरती श्री खांबाया प्रसन्न, मायरा 11 MG ग्रुप, मार्केवाडी बनाम, जय हनुमान बुतिवली या दोन टीम मध्ये मॅच तुम्ही पाहतात. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक श्रीमान उद्योगपती संदेशजी हजारे साहेब, पांडुरंगजी माळी साहेब आणि जयवंतजी हजारे साहेब यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे नामदेव मार्के या गोलंदाजासाठी. संदेश दादा हजारे यांची सुद्धा एक मोठी स्पर्धा काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांना देखील आपण विशेष शुभेच्छा देऊयात. पहिलं षटक शंकर कोंडे साठी हा पुढील चेंडू होता. नामदेव मार्के यांचा डॉट बॉलची इथून हाताळणी करत असताना 2 चौकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेले. दोन्ही चौकार आपण पाहिले डीप फाईन लेगला बॅटच्या वरच्या बाजूला लागूनच आलेले आहेत. म्हणजे एकंदरीत चांगली गोलंदाजी झालेली आतापर्यंत नामदेव मार्के या गोलंदाजांची. खास करून शोल्डरचा वापर करून सातत्याने बॉल त्यांच्या वतीने फेकले जातात. पहिल्या षटकामध्ये पावत शंकर कोंडे इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. स्ट्रायकिंग एंडला आतापर्यंत 8 धावा. वेगवाने चेंडू ऑन साइडला पॉवर दाखवली होती या फटक्यामध्ये. स्क्वेअर लेगला निघाला चेंडू वेगानं. सेकंडचा कॉल आहे. खेळाडू पोहोचतात तत्पूर्वी 2 धावा इथून कंप्लीट होतात. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचलेली ती 10 या धावसंख्येवरती. जय हनुमान बुतिवली बनाम श्री खांबाया प्रसन्न, मायरा 11 MG ग्रुप, मार्केवाडी या दोन टीम मध्ये सुरू आहे मॅच. श्रीमान पुरस्कर्ते मोहनजी गायकर आणि नरेश भगत यांना पुरस्कृत केलेला हा संघ इन ऍक्शन. आतापर्यंत 10 शेवटचा अंतिम चेंडू. लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. लाऊड अपील. ऑफस्टिक चेंडू मिस करतोय. तेच पंच दर्शावत असताना सिंगल लेग बायची टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 या धावसंख्येवरती. पहिल्या मॅच मध्ये धावा चेस झाला. सेकंड मॅच मध्ये धावा डिफेंड झालेला आहे. आता पाहूया तिसऱ्या मॅच मध्ये होईल काय, कारण पहिल्या ओव्हर मध्ये आलेले आहेत बिनगडी गमावत फक्त धावा 11. पहिल्या ओव्हर मध्ये धावा पुस्तकावरती धावा लागलेले ते 11. शंकर कोंडे इन ऍक्शन स्ट्रायकिंग एंड वरती. त्याच्या सोबतीनं लहू पवार हे मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. आतापर्यंत 11 बांधल्यात पहिल्याच ओव्हर मध्ये. काही थोडीशी तांत्रिक बिघाड झाली होती त्या कारणास्तव सामने थांबले होते. त्या कारणास्तव आम्ही प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करत आहोत. थोडक्यासाठी सामना गमावला श्री सिद्धिविनायक नेरळपाडा संघानं. टार्गेट सेकंड मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 72चं होतं. सुरुवात जरी चांगली मिळाली नव्हती परंतु त्यानंतर अक्षय म्हात्रेनं जे आक्रमण केलं आकाश गायकरच्या विरोधामध्ये आणि त्यानंतर आकाश गायकरनं जे स्लोवरचे अस्त्र बाहेर काढले तिथेच कुठेतरी मॅच टर्न झाली. त्याचाच फायदा अंतिम टप्प्यामध्ये मिळाला.
धावा पुस्तकावरती धावा आतापर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या 11 या धावा संख्येवरती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती संदीप आलेत. संदीप मार्के लॉफ करतात, फटका हवेत आहे. मिड विकेटला खेळाडू जज करतात. डाऊन द बॉल, नाही येणारे चेंडू त्यांच्या हातामध्ये, चालला सरळ सीमा पार. धावा 6 आलेल्या आहेत. षटकार रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला. चिंटू पाटील रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला. थँक्यू. कुणाल भोईर आणि प्रवीणजी ठाकरे यांच्या वतीनं शंकर कोंड यांच्या सलग 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. बॉलची डिमांड होते. मॅनेजमेंट टीम बॉलची व्यवस्था करा प्लीज. क्रिकॉनच्या चेंडूचा वापर आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये करत आहोत. मैदानाच्या आतमध्ये षटकारांचा जणू काय पाऊस पडताना आपण पाहिलेला. अमोल मोडक यानं त्याच्या बाईटमध्ये सांगितलं की गोलंदाजांचे हाल या स्पर्धेमध्ये तरी खराब होणार आहेत आणि कदाचित आपण पाहतो तसंच चित्र आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत. षटकाराच्या मदतीने धावा 17. दुसरा येण्याचा प्रयत्न होता, वरची काढा लागलेली आहे, सहजतेने झेल स्वीकारलेली आहे. महत्वपूर्ण गडीतून बाद झालेल्या शंकर कोंडेच्या स्वरूपामध्ये जे अनुमान बुतिवली संघाला लागला. पहिला गडी बा धावा पुस्तकावरती धावा आतापर्यंत 17. महत्वपूर्ण गडी बाद झालेत या क्रीडांगणावरती. जर फलंदाजी तुम्ही करताय तर किमान 65-70चं तरी टार्गेट तुम्हाला ठेवावं लागणार आहे. त्या कारणास्तव तेच प्रयत्न आतापर्यंत जयहनुमान बुतिवली संघाचे चालवत. नेहमीच आपल्या संघाला सुरुवात चांगली करून देण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू शंकर कोंडे जे आता लवकरच बाद झालेले आहेत. नामदेव मार्के याने जे पहिलं षटक टाकलं, नामदेव मार्केचं आपण कौतुक करूया. ज्याप्रमाणे बरीचशी वर्ष त्याने क्रिकेटसाठी दिलेली आहेत. स्वतःचं कामधाम सांभाळून सर्व संघाला एकत्रित घेऊन बऱ्याचशा स्पर्धा ते खेळलेले आहेत. खास करून रजनी स्पर्धेमध्ये मार्केवाडी संघाचा जोश काही वेगळा असतो. धावा संख्या 17. एक गडी बाद. भरपूर राखून टप्पाचा चेंडू होता पाठीमागे. चान्स ऑफ रन आउट, क्लोज कॉल होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला का त्याची थ्रोची गरज होती. जीवन होते फर्स्ट स्लिप मध्ये. धावा संख्या ती आतापर्यंत 17 वरती. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झालेली. संदीप मार्के बॉलिंग करत असताना एक नवीन उभरता सितारा मार्केवाडी संघाकडून मिळाला त्यांना. खास करून ॲज अ जेन्युअन ऑलराऊंडर जीवनची कामगिरी चांगली राहिलेली सातत्यानं. खोलात होता चेंडू, सरळ ड्राईव्ह करतायत लॉंग ऑनला. 1 रन आतापर्यंत मिळते. 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावा संख्या ही आतापर्यंत जाऊन पोहोचलेली ती 18 वरती. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती संदीप मार्के गोलंदाजी करतात. शंकर बाद झालेत. आता गणेश कोंडे यांच्यावरती जबाबदारी वाढलेली आहे. लहू पवार अजूनही एकही बॉल फेस केलेला नाहीये. पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॅटर आहेत बुतिवली टीमचे. ओव्हर द स्टंप्स. थोडासा चेंडू टर्न होत असताना व्हाईट बॉल पंचांचा इशारा इथून मिळतोय. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. संघाची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 19 या धावा संख्येवरती. टप्पा पडल्याच्या नंतर किंचितसा चेंडू टर्न होताना पाहायला मिळाला. बॅकफुटला जा स्क्वेअर कटचा कदाचित फटका सजवला असता तर धावा चांगला मिळू शकला असता. बॅकफुट पुल करण्याचा प्रयत्न. धावा संख्या 19. दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं शांत ठेवलेलं बुतिवली संघाच्या दोन्ही बॅटर्सला. मनसे रायगड चषकाचा आनंद तुम्ही घेतात. दैदीप्यमान क्रीडा स्पर्धा. पुन्हा एकदा डबल माइंडेड फटका होता. शॉर्ट आर्म पूल करत असताना 1 रन या बॉलवरती. संघाची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 20 या धावा संख्येवर. 20 ऑन स्कोर कार्ड. शंकर कोंडे बाद झाल्याच्या नंतर गणेश आलेले आहेत युनिट नंबर 3 मध्ये. न्यू फ्रेश कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी उपस्थित. धावा पाहिजेत बुतिवली टीमला, धावा पाहिजेत. खोलात होता एक्स्ट्रा कव्हरला. सहजतेनं सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन परतला गणेश कोंडे. समाप्तीनंतर जे अनुमान बुतिवली संघ जाऊन पोहोचलेला आहे 2 गडी बाद. 20 या धावा संख्या.
2 ओव्हरमध्ये 10च्या सरासरीने धावा बनवलेल्या आहेत त्या 20. कितीपर्यंत धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. टोटल जाऊन पोहोचलेली ती 20 वरती. ओव्हर नंबर 3 मध्ये आता पावत गोलंदाजीसाठी कुठल्या गोलंदाजाचा वापर केला जाते. चला प्लीज थोडं फास्ट केला. कॅप्टन नामदेव मार्के अँड कंपनी. 20 मिनिटांमध्ये आपल्याला काही करून 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. मोहनजी गायकर आणि नरेश भगत यांना पुरस्कृत केलेला हा संघ इन ॲक्शन आहे. श्री खांबाया प्रसन्न मायरा 11 MG ग्रुप मार्केवाडी या नावाने प्रसिद्ध. चला चला थोडं फास्ट करा प्लीज. स्वप्नीलजी कांबरे आणि विनायकजी मार्के यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आपलं स्वागत करत आहोत. पहिलं षटक फेकलं होतं नामदेव मार्के यांनी, तेच 2 षटकांचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी बॉलिंग मार्क वरती येतात. 2 ओव्हरमध्ये बनलात 20. पावत अंतिम 3 ओव्हरमध्ये किमान 40 ते 50 तरी वसूल कराव्याच लागतील, म्हणजे 60-65. आक्रमण करतात. थोडासा फटका कूड होता, परंतु तो देखील चालला सरळ सीमा पार. पावर होती या फटक्यामध्ये. लहू पवारचा सीमा पार चाललाय चेंडू. षटक्या थँक्यू. थोडासा इनकम्प्लीट वाटला फटका, परंतु चेंडूनं सीमारेषा ओलांडलेली आहे. मी जसा मगाशी देखील उल्लेख केला की क्रिकॉनचा चेंडूचा वापर आपण करत आहोत. कदाचित प्रथमताच कर्जत तालुक्यामध्ये क्रिकॉनच्या चेंडूचा वापर करून स्पर्धा आपण भरवण्यात येते आणि हे फक्त मनसे रायगड चषकामध्येच होऊ शकतं, कारण प्रत्येक वर्षामध्ये काहीतरी नवीन, काहीतरी सर्वोच्च देण्याचा प्रयत्न या संपूर्ण मॅनेजमेंट टीमने केलेला आहे. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना मिड ऑनला बीट करत लॉंग ऑन मध्ये चेंडू आलेला आहे. पहिली सिंगल कंप्लीट. फक्त 1 रन. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 1च्या मदतीनं 27 वरती. विशाल होते लॉंग ऑनला ॲज अ डीप मध्ये प्रोटेक्शन. टोटल 27. एक फटका लव पवारचा सुंदर आपण पाहिला. काऊ फेसला षटकार. ऑफ करायचं होतं. एज लागले पाठीमागे. सहजतेने कॅच इथून कंप्लीट केलेली आहे. फलंदाजीतून बाद नामदेव मार्के यांना सांघिक दुसरं नव्हे तर पहिलं यश मिळत असताना बॅट्समन आउट. तिसरं यश आणि वैयक्तिक पहिलं यश मिळत असताना गोलंदाज नामदेव मार्के यांना धावा पुस्तकावरती धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 27. ऋषिकेश जाधव नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये उतरतायत. नुकताच महाराष्ट्र पोलीस या दळामध्ये त्यांची भरती झाली. खऱ्या अर्थानं अथक मेहनतीनं अथक परिश्रमानं ऋषिकेश जाधव ज्यांना खऱ्या अर्थानं खाकी वर्दी मिळाली आणि त्याच खाकीच्या प्रेमामध्ये असणाऱ्या हे व्यक्ती आज मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी खेळण्यासाठी आलेले आहेत. लीग स्टेजच्या मदतीने आम्ही त्यांची बॅटिंग फार जवळून पाहिलेली आहे. चांगले फटकेबाजी करू शकतात हे दाखवावं लागेल. आल्याला आक्रमण करायचं होतं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट करून डीप मध्ये जीवन पोहोचलेत. थोडासा बीट करण्याचा प्रयत्न चेंडूने जरूर केला होता. 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचेल ती 28 या धावा संख्येवरती. प्रेक्षकांचा मोठा सपोर्ट राहिलेला खास करून मार्केवाडी टीमला. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल प्रत्येक चेंडूवरती 11 खेळाडूंचा आवाज येतो जरूर, परंतु त्यानंतर प्रेक्षक देखील तितकेच इन्व्हॉल्व्ह असतात. सॉफ्ट डिसमिसलची संधी. चान्स ऑफ अ कॅच पकडली आहे जेल कॉटन बॉलच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक फलंदाजीतून बाद झालेला डबल माइंडेड फटका. लहू पवार बाद. धावसंख्या आतापर्यंत 28 वरती. 2 मॅचेस मध्ये मोठी धावसंख्या आपण पाहिली जरूर, परंतु कदाचित तिसरा मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल का, कारण ज्याप्रमाणे बॉलिंग अटॅक राहिलेला मार्केवाडी संघाचा, खास करून 2 षटकांचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी आलेले गोलंदाज नामदेव मार्के यांचा.
धावा पाहिजेत बुद्धिवली संघाला. 28 बनल्यात. शंकर बाद, गणेश बाद, आता नुकताच लहू पवार देखील बाद झालेत. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये मयूर कदम आलेत. मयूर कदम नवीन फलंदाज. बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू प्रॉपर मेरिट नुसार गोलंदाजी करत असताना शॉट ऑफ गुड लेंथ वरून राईज झाला चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 28 या धावसंख्येवरती. 28 ऑन ऑन स्क्रीन तुम्ही पाहतात जी चर्चा सातत्याने मागील 1 महिन्यांपासून होत आलेली या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने प्रत्येक वर्षामध्ये आपण कर्जत वर्सेस खहापूर या 2 संघांमध्ये आपण सातत्यानं एक फ्रेंडशिप मॅच पाहिलेली आहे. फ्रेंडशिप एक्झिबिशन मॅच आपण पाहिलेली आहे. आणि याच 2025 मध्ये कर्जत 11 बनाम खालापूर 11 या 2 तालुक्यामध्ये आपल्याला फ्रेंडशिप मॅच इथून एन्जॉय करायला मिळणार आहे. एकीकडे खालापूर तालुक्याला लीड करणार आहेत बंटी बद्रिके, तर दुसरीकडे कर्जत तालुक्याला लीड करणार आहेत साहिल लोंगले. साहिल लोंगलेसाठी खऱ्या अर्थानं ही स्पर्धा नेहमीच स्मरणात राहील, नेहमीच आठवणीत राहील. कारण याच क्रीडांगणापासून केलेली सुरुवात NB अवध धनकवडी पुणे या टीमचा अगेन्स्ट घेतलेली विकेट हॅट्रिक, त्यानंतर प्रवास साहिलचा सुरू झाला. श्रेयस कदम याने केलेलं त्याचं कौतुक आणि त्यानंतर चुकूनही मागं वळून पाहिलेलं नाहीये साहिल लोंगलेनं. याच क्रीडांगणावरती केलेली त्यानं सुरुवात ॲज अ बॉलर कर्जत 11 संघाकडून खेळत असताना घेतलेली विकेट हॅट्रिक मनसर रायगड चषकाचा आनंद आपण घेतात. टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 28 वरती. ओव्हर नंबर 4 मध्ये विशाल माली आलेत. हाफ ट्रॅकर, एक्स्ट्रा बाउन्स, डॉट बॉल. विशाल माली बॉलिंग करतात. ओव्हर नंबर 4 मध्ये आलेत. डॉट बॉलनं सुरुवात. चांगली प्लॅनिंग आहे. गोलंदाजी करत असताना विशाल माली व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलेला. थोडासा लाईन मध्ये बिघाड होत असताना शरीरापासून दूर निघून चालला चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉल पंचांना घोषित केलेला. एक्स्ट्रा रन मिळते. टोटल जाऊन पोहोचलेली ती 29 वरती. 29 ओव्हर द स्टम्प्स. गुड लेंथ वरती ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल करत असताना क्षेत्ररक्षक जज करतात. त्यांना बीट करून चालला सरळ बॉल सीमा पार मिड विकेटला. षटकार. धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 35 वरती. धावा यायला आता सुरुवात झालेली आहे खास करून बुद्धिवली संघासाठी. याच धाव्यांची तर त्यांना गरज आहे. पाहूयात अजूनही पूर्णतः इनिंग मध्ये 10 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. आतापर्यंत धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 35 वरती. ओव्हर नंबर 4 मध्ये विशाल मालीवरती आक्रमण. आणखीन एकदा आता सरळ खेळलेत. लॉंग ऑनला सरळ बॅटने खेळत असताना एक सिंगल आतापर्यंत पूर्ण होते. एकच रन या बॉलवरती मिळते. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 36 या धावा संख्येवरती. नेक्स्ट मॅच श्रीवीरा बीड आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ फाईट करेल विघ्नहर्ता जय हनुमान कर्जत. आम्ही दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करत आहोत टॉस साठी या. लॉफ करतायत. फटका हवे ते उंची गाठली. लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे इंटरेस्टेड होते. कॉल सेकंडचा. दुसरीचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलेला. एकच रन या बॉलवरती मिळते. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 37 या धावा संख्येवरती. विघ्नहर्ता कर्जत वर्सेस श्रीवीरा बीड या 2 संघांमध्ये पुढील लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आम्ही दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करत आहोत आपण टॉस साठी रिपोर्टिंग करावा. आणि जसे मॅनेजमेंट टीमची सूचना आलेली उद्या ठीक 7 वाजता सामन्यांना सुरुवात होणार आहे याची
देखील उद्याच्या संघानं नोंद घ्या. पहिला सामना जय ताडोबा कळंब बनाम वंजारपाडा बी या दोन टीम मध्ये मॅच ठीक 7 वाजता मॅचला सुरुवात होईल याची नोंद घ्या. एज लागली आहे पाठीमागे, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला, चान्स ऑफ रन आउट, सिंगल मिळेल. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 38 या धावसंख्येवरती. या पूर्णतः इनिंग मध्ये फक्त 3 षटकार लागलेले आहेत. एक शंकर कोंडेनं जरूर केसला, दुसरा आला लहू पवारच्या बॅटमधून, त्यानंतर ऋषिकेश जाधवने एक षटकार केसला. धावा पुस्तकावरती ओव्हरऑल धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 38. आणखीन 2 चेंडूचा आता खेळ बाकी राहिलेला. विशाल माली गोलंदाजी करत असताना 4थ्या षटकामध्ये समोरून बाहेर काढला चेंडू, चांगला चेंडू आहे. फिंगर रोल करत असताना डॉट बॉल इथून फेकला. ओव्हर कंप्लीट. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 38 या धावसंख्येवरती. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत की आपण ताबडतोब रिपोर्टिंग करावं. बीड वर्सेस कर्जत. नामांकित स्पर्धेचा आनंद आपण घेतात. या स्पर्धेसाठी मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांना खास करून भेट देताना आपण सातत्याने पाहिलेले. याच क्रीडांगणापासून सुरुवात झाली होती. याच क्रीडांगणापासून खास करून या स्पर्धेची सुरुवात झाली आणि त्यानंतर गारपोलीकरांना देखील ठाम निश्चय केला की ही स्पर्धा सातत्याने चालत राहील. डेच्या देखील आपण मनसे चषकाच्या स्पर्धा पाहिलेल्या, जवळपास 14 पर्व डे फॉर्मॅटचे आपण पाहिलेले आहेत. सातत्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री राम नवमीच्या निमित्तानं भरवण्यात आलेली मनसे रायगड चषकाचा आनंद तुम्ही घेतात. मनसेच्या सर्व नवनिर्माण सेनेचे खास करून सर्व पदाधिकाऱ्यांनी जितूबाई पाटील यांना विशेष प्रेम दिलं, कारण ज्याप्रमाणे काम सातत्याने साहेबांचं संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये राहिलेलं आहे. पहिलाच बॉल सरळ खेळत असताना लॉंग ऑनला चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. पहिली तर वेगानं कॉल आहे. सेकंडचा चान्स ऑफ रन आउट, डायरेक्ट हिट बनलेली आहे. फलंदाजीतून बाद 1च रन मिळते या बॉलवरती. धावसंख्या 39. थँक्यू सो मच डीजे. मनसे रायगड चषकाचा आनंद तुम्ही घेतात. सातत्याने तत्पर आपण मनसेचे सर्व नेतृत्व पाहतात. राजसाहेब ठाकरे, अमित साहेब ठाकरे यांचे हुकुमाचे शिलेदार म्हणून जितूबाई पाटील यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. म्हणूनच संपूर्ण रायगड जिल्ह्याची जबाबदारी जितूबाई यांच्यावरती सातत्याने साहेब टाकत आलेले आहेत. म्हटलं जातं प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग जिथे मनसेचा. हल्लीच्या काळामध्ये आपण पाहतात मराठीच माणसाला डिवचलं जातं, त्यानंतर पहिली आठवण होते ती मनसेची. सातत्याने मराठी माणसासाठी झडताना आपण मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना पाहिलेला आहे. राजसाहेबांचा एक इशारा, त्यानंतर काम तमाम केलं जातं. तर कोणी असो त्यात मनसे रायगड चषकाचा आनंद 20-25च्या या पर्वामध्ये आपण घेतात. हो द स्टम्प्स लॉफ करतात. आता लॉंग ऑनला चेंडू चालला, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. आणखीन एक झेल पकडण्यात आलेली आहे. फलंदाज बाद 39 वरती. आणखीन एक गडी बाद. दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. जितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. जितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. स्पर्धेच्या वतीनं बरेचशी उपक्रम राबवताना आपण जितूबाई पाटील यांच्या वतीने सातत्यानं पाहिलेले आहेत. एकोणचाळीस आतापर्यंत झालेल्या आहेत. या सत्रामधील शेवटच्या अंतिम 3 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. धावा पुस्तकावरती धावा आतापर्यंत 39-39. नवीन फलंदाज प्रवीण पवार आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. प्रवीण पवार यांना कबड्डी सुद्धा सुरू केलेली आहे. आता आपल्या संघासाठी धावा पाहिजेत. शरीरापासून दूर
एज अँड टेकन फलंदाज बाद. कॉट बी यांच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का बसत असताना जय हनुमान भुतिवली संघाला युवा उद्योगपती यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे ते श्रीमान संदेशजी आजारे साहेबांना मी आयोजकांच्या वतीनं विनंती करत आहोत की आपण सन्मानानं आमच्या व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आपलं आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहोत. युवा उद्योगपती संदेशजी आजारे साहेबांना विनंती आहे की यावं आपण व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. त्यांची देखील एक भली मोठी स्पर्धा काही काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 20 एप्रिल ते 24 एप्रिलच्या दरम्यान आपल्याला स्वर्गीय आर्यन स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या स्पर्धेचे काही लाडके आयोजक देखील उपस्थित आहेत. त्यांना विनंती की संदेशदादा आजारे व त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आपलं स्वागत करत आहोत. धावत संख्या जाऊन पोचलेली ती 40 या धावत संख्येवरती. आता उर्वरित चेंडू राहिलेला फक्त आणि फक्त एक. श्रीमान जयवंतजी आजार साहेब, पांडुरंगजी माळी साहेब, आडवा बाटना फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पहिली तर वेगानं कॉल सेकंडचा निघालेत. रनआउटची चान्स आहे. इथून फलंदाज बाद नुकताच व्यासपीठावरती संदेश बरोबर जयवंतजी हजारे साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. पांडुरंगजी माळी साहेब आहेत, कल्पेश आहेत, त्याचबरोबर आणखीन काही पाहुणे मित्रमंडळी त्यांच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आपण करूयात. पहिल्या सत्राचा डाव इथून अटपलाय आणि या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर जय हनुमान भुतिवली संघानं धावा बनवल्यात त्या 41 धावा विजयासाठी 42 धावा संख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेला. श्री खांबाया प्रसन्न मायरा 11 MG ग्रुप मार्केवाडी टीमचा अगेन्स्ट. परंतु वळवात पुढील सामन्याच्या टॉसकडे एकीकडे बीड तर दुसरीकडे संघ विघ्नहर्ता कर्जत. या करूयात आपण दोन्ही संघांमध्ये टॉस जिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये ऐकणार आहोत आवाज समीरजी सोमणे सर अर्थातच काका यांचा. सन्माननीय महेशजी माडिक साहेब आणि भास्करजी लोंगले साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा पुढील सामन्याचा. श्रीवीरा बीड, महेशजी माडिक साहेब आणि भास्करजी लोंगले साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस करावा. बीड संघाचा कर्णधार आपण टॉस साठी या आणि विघ्नहर्ता कर्जत आमचे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. श्रीवीरा बीड संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. श्रीमान मार्केवाडी संघाचे पुरस्कर्ते म्हणजे श्री खांबाया प्रसन्न मायरा 11 MG ग्रुप संघाचे पुरस्कर्ते श्रीमान मोहनजी गायकर साहेब आणि श्रीमान नरेशजी भगत साहेबांना सुद्धा आम्ही व्यासपीठावरती विनंती करत आहोत की आपण विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद आपण VIP डायस्क मधून घ्यावा. या वळवात टॉस कडे श्रीवीरा भीड आणि त्यांच्या विरोधात मात्र विघ्नहर्ता कर्जत या दोन संघादरम्यान इथे टॉस होतोय. माडिक साहेब उपस्थित आहेत, भास्करजी लोंगले साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस होतोय. बीड संघाचा कर्णधार जय आपल्या समवेत आहे. टॉस आणि इथे टॉस जिंकलाय तो कर्जत संघाने, विघ्नहर्ता कर्जत. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण आसनस्थ व्हा. हॅलो भावेश, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फलंदाजी करू पहिले. तुम्ही स्वतः एका स्पोर्ट्स शॉपचे ओनर आहात. अनेक खेळाडूंना तुम्ही नेहमी मदत करत असतात. क्रिकेटवरती तुमचं प्रचंड प्रेम आहे. एक क्रिकेट प्रेमी, एक क्रिकेटचे खेळाडू, एक स्पोर्ट्स शॉपचे ओनर म्हणून या स्पर्धेकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहता आणि आयोजन तुम्हाला कसं वाटलं? दादांचं आयोजन तर दरवेळेस चांगलं असतं आणि कुठेही नसतं ते इथे असतं. क्या बात आहे, धन्यवाद भावेशजी, तुमच्या मनापासून आभार. आणि जय टॉस गमावलाय, आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन एक नंबर असतो. कर्जतमध्ये जसं आयोजन आहे तसं त्यांचं एक नंबर आयोजन असतं. क्या बात आहे, थँक्यू सो मच जय. सगळे कॅप्टन मात्र इथे स्तुती करतायत, का करू नये, इतकं दिमागदार आयोजन आहे. थँक्यू. आणि एक जर काका आपण जर नोटीस केलं असतील तर हे प्रामाणिक शब्द होते. हे कुठले स्क्रिप्टेड शब्द नव्हते किंवा ठरून आलेले स्पीच नाहीये. हे मनातून आलेले प्रामाणिक शब्द होते.
आणखीन एक मोठी स्पर्धा श्रीमान संदेश हजारे साहेबांची आपल्या भेटीला येते. स्वर्गीय आर्यन स्मृती चषक आणि एकविरा क्रिकेट संघ कोलार यांच्या वतीने आयोजित आणखीन एक दैदिप्यमान स्पर्धा. तब्बल 1,20,000 रुपयांचं रोख पारितोषिक देणारी ही स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये आपल्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर 2 मॅन ऑफ द सिरीज ठेवण्यात आलेल्या आहेत. एक म्हणजेच ग्रामीण संघामध्ये जर बाईक मिळाली तर ओपन शहरी गट संघाला LED TV देण्यात येईल, आणि जर शहरी विभागामध्ये बाईक गेली तर ग्रामीण संघांना LED TV देण्यात येणार आहे. म्हणजे ग्रामीण संघांचा विचार नक्कीच प्रथमतः करण्यात आलेला संदेश हजारे साहेबांचा आणि संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं तितकंसं कौतुक करू. त्याचबरोबर प्रेक्षक कमाल कॅच अर्थातच आयवा कॅचसाठी 5ही दिवसामध्ये स्मार्ट वॉच देण्यात येणार आहे आणि प्रत्येक दिवसामध्ये लकी ड्रॉ असणार आहे. आणि वळवात मॅचच्या दिशेने टार्गेट छोटंसं पाहूयात किती चांगली रंगलेली मॅच. व्हाईट बॉलनं सुरुवात झालेली आहे. थँक्यू सो मच पियुजी बाबरे आणि त्याचबरोबरीने अजयजी डायरे. गणेश कोंडे आलाय गोलंदाजीसाठी. धावा झाल्यात त्या 2. सलामीची जोडी मैदानात संदीप मार्के आणि त्याच्या साथीला जीवन भगत. 42चं टार्गेट आहे. प्रेक्षकांचं स्वागत असेल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल टपली मारण्याचा प्रयत्न होता. जीवन भगतचा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. एक तर धावांची इन्व्हेस्टमेंट तुमची कमी आहे आणि तुम्ही हप्ता चुकवाल तर कसं होईल. लास्ट इयरचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जीवन भगत. आयुष्यातील क्रिकेटच्या आयुष्यातील पहिली बाईक त्याने या स्पर्धेत पटकावले गेल्या वर्षी मनसे रायगड चषकात. तोच आणि त्यालाच इथे जीवनदान मिळाले. 3 धावा. गणेश कोंडे चांगली गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाही. 42. टप्पा पडल्यानंतर थोडी हरकत घेत असताना चेंडू. गणेश कोंडेच्या विरोधात तुम्ही आक्रमण करत असताना तुमचं पदलालित्य फार महत्त्वाचं आहे. अनेक मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत. सर्वांचं आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जगदीश चार धावा धावफलकावर. गणेश कोंडे आडव्या बॅटने फटका मिडॉनला कट केले. मागे फिल्डर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट. कदाचित चान्स बनला असता. फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी गणेश कडू. भले 42 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. मागच्या 2 मॅचेस मध्ये धावांचा पाऊस पडला. आदरणीय जितूबाई देखील भोजन करत असताना चर्चा तेच करत होते. कदाचित समीर या वर्षी धावांचा पाऊस पडेल, चौकार षटकारांचा पाऊस पडेल, परंतु या मॅच मध्ये धावा थांबल्यात अचानकपणे. दिला भिरकावून स्लॉग स्वीप आउट ऑफ द पार्क. थेट बॉल पार्कात. षटकार. रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला. जितू पाटील रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला. संदीप मार्केच्या बॅट मधून हा जोरदार फटका षटकार पाहायला मिळाला आणि या षटकाराने धाव फलक वधारते जाऊन पोहोचलाय 11 वर. सन्माननीय जयवंतजी हजारे साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. खरं तर KPL पहिल्या सीझन पासून संदेशजी हजारे देखील उपस्थित आहेत. त्यांचे सगळे साथीदार अक्षयदादा उपस्थित आहेत. भाई आहेत मंचावरती. आमचे गारपोलीचे बरेच ग्रामस्थ उपस्थित झाले. त्यांचंही स्वागत आम्ही करतोय. बीट झाला बॅटर. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता संदीप मार्केचा, परंतु तो इथे अयशस्वी ठरलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 11 आणि आता उर्वरित 24 चेंडूंमध्ये धावा करायची असतील त्या 31. 24 बॉल 31 ची गरज. जास्त वेळ घेऊ नका. स्वतःवरती नाराज आहे गणेश, परंतु जो फटका आला
त्या चेंडूच्या अगोदर एक जबर दुखापत म्हणता येणार नाही, परंतु एक जोरदार झटका मिळाला होता गणेशला. अशा गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये, त्यासाठी थोडं सावध राहावं लागतं. मनसे रायगड चषक ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. याच क्रीडांगणावरून मात्र नाईट फॉर्मॅटला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. गारपोलीकरांनी अनेक स्पर्धा भरवल्यात, मला अद्यापही ती माहिती, कारण भरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीचे बरेचसे माजी खेळाडू सध्या या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना आपल्या जुन्या आठवणी नक्कीच स्मरणात येत असतील, कारण क्रिकेटमध्ये भले आत्ताचा संघ एवढा इन्फॉर्म नसला तरीसुद्धा गारपोली संघाने नेहमीच कामगिरी चांगली केलेली आहे. आणि 1985 साली गारपोली संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती ती 6 दिवसांची टुर्नामेंट होती, ज्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 64 संघ खेळले होते. 1985 ची गोष्ट आहे आणि भाई आता आपण 2025 मध्ये आहोत. हे 40 वर्षाचा प्रदीर्घ काळ आणि ती सेवा अविरत क्रिकेटची अजूनही चालू आहे गारपोलीकरांकडून. म्हणूनच आयोजनामध्ये तुम्हाला कुठेही कसर पाहायला मिळत नाही. या मागचं कारण का, 40 वर्ष स्पर्धा भरवत आहेत, एवढा प्रचंड अनुभव येतो गारपोलीकरांकडे. 1985 ला अजय डायरे 6 दिवस ती स्पर्धा आणि 64 संघ खेळवणं सोपं काम नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 11 आणि आता धावा करायचे त्या मात्र 24 बॉलमध्ये 31. शंकर कोंडे चपराक खेचली होती, परंतु टायमिंग जास्त काही जुळलं नाही आणि गॅपही शोधता आली नाही. एक धाव. जीवन भगत आणि त्याच्या साथीला संदीप मार्के. शॉर्ट पिच बॉल सहज पूल केलाय स्क्वेअर लेगला, बॉल सीमारेषा पार, चौकार. संख्या 16 संदीप मार्के, एक षटकार एक चौकार. खरं तर जीवन भगत शांत आहे, परंतु संदीप भगत खास मी कौतुक करेल नामदेव मार्केच्या 2 षटकांचं. काय जबरदस्त गोलंदाजी त्याने केली. पहिल्या ओव्हरमध्ये 11 दिल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील नामदेवने फक्त 3 धावा दिल्या, 2 विकेट, 8 धावा दिल्या. आय थिंक 19 धावा देत 2 विकेट त्याने मात्र घेतल्या. क्रिकॉनचा चेंडू जिथे सहज सीमा पार चेंडू जातोय असा चेंडू फेकत असताना नामदेव मार्केने 2 षटक. फ्रंट लाईन बॉलर, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, एका दर्जेदार कर्णधाराचं त्याने प्रात्यक्षिक मैदानात पहिल्या डावात दाखवलं. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, कारण आज आपण थोडे उशिराने धावतोय, उशिराने बरेच उशिराने धावतोय. स्वतः संदीप मार्के बाहेर निघालाय. पंचांनी देखील इथे बाद घोषित केलंय. पहिला धक्का मार्केवाडी संघाला. रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला, जितू पाटील रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला. या धक्क्याची खरं तर गरज होती. शंकर कोंडेने चौकाराचं प्रत्युत्तर दिलं. फलंदाज बाद झाला तो संदीप आणि आता मैदानात दाखल झालाय तो विशाल माळी. क्रिकेटचा खरं तर यंदाच्या वर्षी डेच्या स्पर्धा झाल्याच नाहीत जास्त, परंतु नाईटच्या स्पर्धा खूप झाल्या आणि अद्यापही सीझन बाकी आहे. सोळा धावा 16. नवीन फलंदाज विशाल माळी. स्वीप केलाय, क्लीन स्वीप आहे. बॉल स्क्वेअर लेगला, सीमारेषा पार. आल्या आल्या विशाल माळीचं आक्रमण, षटकार. राजसाहेबांची घेऊन सातारा लागलाय जनसेवेला, अमित साहेबांची घेऊन सातारा लागलाय जनसेवेला. जितू पाटील रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला, जितू पाटील. क्या बात आहे, धन्यवाद. 1985च्या सालच्या स्पर्धेची चर्चा सातत्यानं चालू आहे आणि त्यावेळी आजची पहिलं पारितोषिक 1.5 लाखाचं आहे. त्यावेळेचं पारितोषिक 32,000चं होतं पारितोषिक आणि एंट्री फी मला असं वाटतं फक्त 30 रुपये एंट्री फी होती तेव्हा, 30 रुपये. श्रीमान स्वप्नीलजी मसे साहेब, शाखा अध्यक्ष हलिवली यांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं होतं. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. चाललाय सरळ बॉल, डीप फाईन लेग, सीमा पार, धावा 4, चौकार.
चालू आहे मनसे रायगड चषक स्पर्धाची आपण सध्या चर्चा चालू आहे ती मात्र 1985 सालची भरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीने आयोजित केलेली स्पर्धा. त्यावेळेचं पारितोषिक, त्यावेळीची एंट्री फी राजेंद्रजी राऊत साहेब आणि पप्पूजी राऊत साहेब मला असं वाटतं दोन्ही मंचावरती आहेत. सर्वात मोठं योगदान त्यांचंही होतं त्यावेळी. उलटा मारायचा प्रयत्न, परंतु हा फटका कसा होता, झेलही कसा घेतला पहा. उद्या ही गोष्ट व्हायरल होईल नक्कीच. एक वेगळाच म्हणजे उलटा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु शेवटी बॉल कनेक्ट झाला कुठल्या दिशेला आणि त्या म्हणजे लागला कुठे आणि त्यानंतर आला कुठल्या दिशेला. ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच आवडेल प्रत्येकाला पाहायला. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न, त्यानंतर चेंडू थोडा धीम्या गतीने आला आणि उलट्याच दिशेला चेंडू आला, तिथेही सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल घेतलाय. फलंदाज बाद झालाय. तो फलंदाज बाद होत आहेत, परंतु धावांवरती देखील रोख लावावी लागणार आहे ती शंकर कोंडे आणि गणेश कोंडेला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. या सेकंड ओव्हरमध्ये 2 विकेट आल्या, धावाही देखील तितक्याच आल्या. धावांवरती खरं तर रोख लावायला हवी. धावा संख्या झाली ती 25 आणि आता विजयासाठी 26 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी धावा पाहिजेत त्या 16 धावांची गरज. 18 चेंडू 16ची गरज. हे षटक फार निर्णायक असणार आहे. फलंदाजी करत असताना जानमान भोतिवली संघाने खूप चुका केल्या. मला अजूनही आठवतोय जेव्हा क्रीडांगण हे आषाढाचं होतं तेव्हा जानमान भोतिवली संघ क्वालिफाय झाला होता मागच्याच वर्षी. सेमीफायनलला ते पोहोचले होते. पारितोषिकही पटकावलं होतं त्यांनी, परंतु आता सध्या बॅकफुटला आहेत. फ्रंट फुटला आणावं लागेल. लॉंग ऑफला फटका, क्षेत्ररक्षक आहे तैनात, झेल होईल आणि एक विकेट. याच विकेटची नितांत गरज होती आणि जीवन भगतची मात्र इथे विकेट आलेली आहे. विकेटचा सिलसिला असा चालू ठेवला तर नक्कीच एक दबाव तयार होऊ शकतो. खरं तर संघांची जी संपूर्णतः जबाबदारी होती या स्पर्धेच्या माध्यमातून भाई नेहमी अक्षय राऊत असेल, निकेश राऊत असेल, ओमकार तुपे असतील यांच्यावरती नेहमी देत असतात. फार प्रमुख जबाबदारी आहे, कारण संघांना बोलावणं, त्यांच्याशी संपर्कात राहणं, लॉट्स पाडणे आणि शेवटचे जे 2 दिवस असतात त्या संघांचे म्हणजे जुळवाजुळव करणं खूप कठीण काम आहे. मला असं वाटते निकेश राऊत, त्याचबरोबर अक्षय राऊत असेल, ओमकार असेल आणि त्याचे इतरही साथीदार, खरोखरच त्यांचं विशेष कौतुक. आणि भाई नेहमी प्रत्येकाला एक जबाबदारी देत असतात. भोजनाची जबाबदारी कोणाकडे आहे, अगदी संघांची जबाबदारी कोणाकडे आहे, पंचांची जबाबदारी, समालोचकांची जबाबदारी, डीजेची जबाबदारी. धावसंख्या 26 आहेत. 17 बॉलमध्ये धावा करायचे त्या 16. सतरा चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. नामदेव मार्के मैदानात दाखल झालाय. चांगली गोलंदाजी केली होती. एक वेगळाच रनअपची स्टाईल आहे ती गणेश कोंडेची. विकेट घेतले पहिल्या चेंडूवर. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी सध्या तुम्ही मैदानात पाहताय. वेळ जास्त घेऊ नका कारण 11:15 वाजलेले आहेत आता. अद्यापही पहिल्या फेरीतील शेवटचा सामना बाकी आहे. आल्या आल्या आक्रमण करण्याचा इरादा. लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका खेचलाय. फक्त एकच धाव. सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 27 वर 27. 15 धावा करायचे. बॅटची आतमधली कडा, मागे शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग केले. डॉट बॉलची गरज आहे जानमान भोतिवली संघाला. नामदेव मार्केसाठी मात्र पारितोषिक येतंय सलग 3 षटकारांसाठी. मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक कोल्हारेचे पांडुरंग माळी साहेब यांच्या वतीनं मात्र देण्यात येईल. ते देखील मंचावरती उपस्थित आहेत. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकाचे ते देखील आयोजक आहेत. त्यांचंही स्वागत. अनेक स्पर्धा येत आहेत, सर्वांचा आम्ही उल्लेख नक्कीच करू. निर्धाव चेंडू, चांगलं षटक गणेश कडून. अपेक्षा तीच आहे. 15 चेंडू विजयासाठी 15. आणखी एक निर्धाव. कम्मालीची गोलंदाजी गणेश कोंडे कडून.
42चं टार्गेट जिथे धावांचा सडा पडला होता तिथे या धावा आता थोड्या दबाव वाढवत असताना आणखी एक डॉट बॉल. 27-14 चेंडू, आता 15ची गरज. धीम्या गतीचा बॉल, परंतु ओव्हर पिच, बॉल समोर खेचलाय. वैभव मार्केचा वैभवशाली षटकार. चूक म्हणता येणार नाही, परंतु टप्पा थोडा पुढे आला. ओव्हर पिच बॉल, त्यावरती अगदी खुला आक्रमण षटकार. धावसंख्या 33, 9 धावांची गरज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे आणखी एक निर्धाव चेंडू टाकलाय तो गणेश कोंडेने. स्वतःवरती नाराज आहे कदाचित. 5व्या चेंडूवरचा षटकार आणि पहिल्या ओव्हरमध्ये देखील तेच घडलं होतं. 5व्या चेंडूवरती षटकार आला होता. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 33 आणि आता 12 चेंडू धावा करायचे त्या मात्र 9. पाण्याची डिमांड मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तत्पूर्वी काही विशेष सन्मान आपल्या या व्यासपीठावरती ते आपण घेऊयात. युवा उद्योगपती श्रीमान संदेश हजारे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आम्ही स्वतः बाईंना विनंती करत आहोत की आपल्याच पवित्र शुभास्ते आपण श्रीमान संदेश हजारे साहेबांचा भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करावा. खऱ्या अर्थानं फार कमी वयामध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख प्राप्त केलेली आहे आणि युवा उद्योगपती म्हणून ज्यांची ओळख आहे ते श्रीमान संदेशजी हजारे साहेबांचा विशेष सन्मान आपण करत आहोत. संदेशजी हजारे साहेबांचा सन्मान स्वतः बाईंच्या शोभा असते आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. त्यांची देखील एक महत्त्वपूर्ण स्पर्धा काही दिवसांमध्ये, काही दिवस रात्री फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक तरुण आणि तडफदार व्यक्तिमत्व, उद्योजक म्हणून राहिलेली त्यांची भूमिका आणि अगदी जबरदस्त फिटनेस मेंटेन करणारे संदेश हजारे साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती घेत आहोत. त्याचबरोबर श्रीमान संदीपजी राऊत साहेबांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती आपले मुख्य प्रमुख पाहुणे जयवंतजी हजारे साहेबांचा देखील भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती करावा. जयवंतजी हजारे म्हटल्याच्या नंतर तडफदार व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर क्रिकेटवरती ज्यांचा नितांत प्रेम आहे त्याच जयवंतजी हजारे साहेबांचा सन्मान आपण घेत आहोत. त्याचबरोबर आम्ही विलासजी राऊत साहेबांना विनंती करत आहोत की आपण श्रीमान स्वप्नीलजी मसे साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती करावा. स्वप्नीलजी मसे साहेबांचा देखील आपण सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं घेत आहोत. शाखा अध्यक्ष हालिवलीचे स्वप्नीलजी मसे साहेबांचा सन्मान. नामदेव मार्केचा लांब लचक उत्तुंग षटकार, बॉल थेट कोशाणे गावामध्ये. दिगंबरजी राऊत साहेबांना विनंती आहे की आपण अभिषेकजी इंगळे साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करावा. दिगंबरजी राऊत साहेबांना विनंती आहे श्रीमान अभिषेकजी इंगळे साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती आपण करावा. त्याचबरोबर पांडुरंगजी माळी साहेब आपण देखील यावा. आपला सुद्धा सन्मान श्रीमान गणेशजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. पांडुरंगजी माळी साहेब आपण यावं, जे देखील स्वतः आयोजक आहेत. मॅनेजमेंट टीम बॉलची व्यवस्था करा प्लीज. अभिषेकजी इंगळे साहेबांचा सुद्धा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. त्याचबरोबर पांडुरंगजी माळी साहेबांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण या स्पर्धेच्या निमित्ताने घेत आहोत. एकीकडे मॅच सुरू आहे. पांडुरंगजी माळी साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण गणेशजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते घेत आहोत. आणखीन एक खुला आक्रमण केलेला, रॉकेट लॉन्च केलेला असेल मिड विकेट सीमा पार, नामदेव मार्केचा तडाखा षटकार. पांडुरंगजी माळी साहेबांचा सुद्धा भव्य सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. आम्ही सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. जितूबाई पाटील यांच्या वतीनं आपलं मनसेर रायगड चषकामध्ये